श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ सर्व भक्तांना. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थांचा अनुभव सांगत असताना अशाच वेगवेगळ्या भक्तांच्या कथा मला सांगाव्याशा वाटतात. जे काही घडलेल्या ग्रंथात वाचलेल्या स्वामी चरित्र सारामृतमधल्या गुरुचरित्रातमधल्या अशा सगळ्या छोट्या कथा मला अशा सांगाव्याशा वाटतात. ते सांगत असताना जे काही घडून जात असतं ते खरंच संचितात लिहिलेलं किंवा देवादिकाच्या जर कथा असतील तर ते अवतार घेणारे आणि ते जे काही घडायचं आहे ते अगोदरच त्यांना माहिती असलेलं असं सगळं काही अनुभव आपल्याला येत असतो ह्याच्यामधून. जसं दत्तप्रभूला माहिती होतं की बाबा आपल्याला अवतार घ्यायचा आहे आता अंबिकेच्या पोटी. अंबिका आणि महादेव यांच्या पोटी श्रीपादांनी जन्म घेतले. तसंच आता आपल्याला हे पंढरपूरची यात्रा चालू झालेल्यामुळं त्या यात्रेनिमित्तानं लाखो वारकरी पांडुरंगाच्या दर्शनाला गेलेले आहेत. म्हणून आपलं दर्शन इथूनच पांडुरंग चरणी नतमस्तक व्हायचं, पांडुरंगाला साष्टांग दंडवत आणि सर्व वारकऱ्यांच्या चरणी सुद्धा साष्टांग दंडवत. मस्तक माझे पायावरी या या वारकरी संताच्या, या या वारकरी संताच्या. तर तशीच एक कथा मी तुम्हाला सांगणार आहे जे आपल्याला सांगायला खूप छान वाटतंय आणि ऐकायला पण चांगलं वाटतंय. पण ज्या वेळेला त्या माणसावर हे सगळं काही येत असतंय त्यावेळेला ते भोगणं किती अवघड असतंय. तो दिवस कसा जात असतो हे सगळं काही आपल्याला ऐकायचं आहे. आणि मान अपमान हे सहन करण्याची सहनशीलता, त्यांचं हृदय अगदी लोण्यासारखं आणि प्रेमळ अशा व्यक्तीची कथा मी तुम्हाला सांगणार आहे. प्रेमळ अशा संताची कथा तुम्हाला सांगणार आहे. आपेगाव येथे विठ्ठल पंत आणि रुक्मिणी माता या दोघांचा विवाह झाला आणि हे दोघं विवाहाच्या बंधनात अडकल्यानंतर काही दिवस विठ्ठल पंताला पुत्रप्राप्ती झालीच नाही, मुलं झाले नाहीत. म्हणून विठ्ठल पंतांनी पांडुरंग चरणी हात जोडून म्हणाले, हे पांडुरंगा, मला तर या संसाराची हाव नव्हती, फक्त मला विठ्ठल विठ्ठल या नामाची भरपूर आस लागलेली. परंतु मी या संसारामध्ये अडकलो, पण आता मला इच्छा नाही की हे संसार करायची. असं म्हणत असताना आपल्या पत्नीसोबत चर्चा रोज करायचे त्यांनी. आणि एका दिवस त्यांना त्यांच्या पत्नीनं सांगितलं, रुक्मिणी मातेने, की बाबा तुमच्या मनात जे आले ते करा, तुम्हाला जे करायचं आहे ते करा. असं म्हणल्यानंतर एका दिवशी सर्वजण झोपी गेल्यानंतर पहाटे उठून विठ्ठल पंत दाराच्या बाहेर पडले. त्यावेळेला त्यांची पत्नी रुक्मिणी म्हणायला लागली, अहो निघालात का? मागं फिरून सुद्धा न पाहता त्यांनी बाहेर पडले. आणि ज्या वेळेला बाहेर पडले आणि त्यांनी संसाराचा त्याग करावा असा विचार त्यांच्या मनात आला आणि त्यांनी सिद्ध बेटावर गेले. आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांना त्यांचे गुरु भेटले आणि गुरुला नमस्कार केले. आणि गुरुला नमस्कार केल्यानंतर
पुढे काशीला निघाले आणि काशीला गेले आणि काशीमध्ये तिथे सुद्धा अनेक जण त्यांना भेटली, परंतु त्याच्यामधून त्यांचे गुरु रामानंद स्वामी त्यांना भेटले, रामानंद. आणि त्यांना विठ्ठलपंतांनी सांगितलं की बाबा तू कुठून आलास, कुठला आहेस म्हणल्यानंतर त्यांनी सांगितले मी आपेगावचा आहे आणि माझं नाव चैतन्य आहे. असं सांगितले की बाबा त्यांचं नाव विठ्ठलपंत असताना त्यांनी चैतन्य असं नाव सांगितलं, कारण तर मला शोधत असताना कोणी मी सापडू नये आणि नंतर त्या संसाराच्या जाळ्यामध्ये मी अडकू नये असा विचार करून त्यांनी आपलं नाव बदलून सांगितलं, चैतन्य आहे असं नाव सांगितलं. आणि मग इथं कशासाठी आलास म्हटल्यानंतर त्यांनी सांगितलं की मी संन्यास घेण्यासाठी इथं आलेला आहे. मग ठीक आहे म्हणून त्यांना संन्यास सुद्धा गुरुमाऊलीने दिले. आणि संन्यास ज्या वेळेला स्वीकारले त्यांनी आणि नंतर त्या गुरुला माहिती झालं की बाबा हे आपेगावचं आहेत आणि विठ्ठलपंत त्यांचं नाव आहे असं समजल्यानंतर त्यांचे गुरु त्यांना बोलावून घेतला आणि त्यांना सांगितलं की बाबा एकच आता तुझा उपदेश आहे की माझं तू ऐकला पाहिजे आणि घरी जाऊन आपण संसार केला पाहिजे. आपल्याला पत्नी असताना लग्न झालं नाही असं सांगणं सुद्धा चुकीचं आहे असं म्हणून मग त्यांनी त्याला घराकडे पाठवलं विठ्ठलपंताला. मग त्यांनी घरी आल्यानंतर रुक्मिणीबाईला एवढा आनंद झाला की बाबा खूप शोधाशोध केली पण त्यांनी नाही भेटले. आणि घरी आल्यानंतर खूप आनंद झाला सर्व जणांना, त्यांच्या सासरे बुवांना सगळ्याला आनंद झाला. आणि बघता बघता त्यांच्या पोटी पुत्ररत्न जन्माला आले. त्यांचं नाव निवृत्तीनाथ. मग असं करता करता त्यांच्या पोटी 4 मुलं जन्माला आले. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई एवढे 4 मुलं त्यांच्या पोटी जन्माला आले. सुंदर असे मुलं. निवृत्ती म्हणजे निवृत्तीच, ज्ञानदेव, सोपाना आणि मुक्ताबाई एवढे 4 मुलं जन्माला आल्यानंतर मग त्या गावामध्ये सर्वजण त्याला म्हणायला लागले की बाबा ज्या वेळेला आपण संसारामध्ये राहिलो आणि नंतर संन्यास घेतलो म्हणून त्यांच्यावर बहिष्कार टाकण्यात आला. त्यांना कोणीही नीट बोलेना, कोणी कोणत्या कार्यक्रमाला कशामध्ये बोलवना आणि त्यांना वाळीत टाकल्याप्रमाणे त्यांनी केले. आणि असं बघता बघता लहान लहान चिमुरडी लेकरं त्यांनासुद्धा कोणी चांगलं बोलेना. आणि मग ज्ञानदेव, मुक्ताबाई, सोपान हे सगळे एकत्र बाहेर फिरत असताना सुद्धा त्यांना लोक बोलायचे की हे संन्यासाचे मुलं आहेत असं उतरून उतरून त्यांना बोलायचे. पण ज्या वेळेला आपण आता सांगत असतो ते छान वाटत असतं, मी अगोदरच सांगितलं तुम्हाला, परंतु ज्या वेळेला ते वागत असतात त्यांच्यावर हे सगळे संकट येत असतात त्यावेळेला फार वाईट दिवस, एक एक दिवस म्हणजे 1 वर्षासारखा जात असतो. आणि सुंदर असे मुलं त्यांच्या पोटाला जन्मले. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी छान असे मुलं जन्मले की बाबा 3 लोकात त्यांचं नाव झालं असे मुलं त्यांच्या पोटाला आले. परंतु ज्या वेळेला काही काही घडायचं असते ते अगोदर घडून गेलेलं असते. जर त्यांनी खरंच संन्यास स्वीकारला असतं आणि काशीमध्येच राहिले असते तर हे चांगले चांगले मुलं त्यांच्या पोटाला आलेच नसते आणि आपलं सगळ्यांचा आपला उद्धार झालाच नसता आणि आपण व्यवस्थित असं जगलोच नसतो. असे थोर थोर संत आपल्या या भूमीवरती जन्माला आले म्हणून सर्व काही ठीक आहे, म्हणून सगळं काही जिथल्या तिथं आहे आणखी. मग असं संन्यासाचे मुले म्हणत असताना, खेळ खेळत असताना सुद्धा त्यांना हिणवून हिणवून असं बोलायचे. असंच बोलत असताना, खेळत असताना थोडेसे मोठे झाले हे लेकरं आणि
मध्येच संक्रांतीचा सण आला आणि त्या सणाच्या निमित्तानं मुक्ताबाई म्हणायला लागली, आणि ज्ञानदादा, अरे हे सण आलेला आहे आणि मला मांडे करावेसे वाटतात आणि मी आज छान मांडे करून तुम्हाला जीव घालणार आहे असं म्हणल्यानंतर तिला तिन्ही भावंडांना आनंदानं सांगितलं की बा मुक्ते, कर मांडे कर, काही हरकत नाही, आपण खाऊ सर्वजण म्हणल्यानंतर सगळी काही तयारी मांडेची केली. मांडे करणं म्हणजे आताच्या पोळ्या, पण त्या पोळ्याप्रमाणे तेलचीसारखं जाड अशा पोळ्या म्हणजेच मांडे. अगदी तिनं सुंदर असं पीठ मळून ठेवलं, सगळी काही तयारी केली आणि सांगितलं, हे दादा, मी आता हे मांडे भाजण्यासाठी माझ्याकडे खापर नाही रे, आणि मी ते खापर मी कुंभाराकडे जाऊन घेऊन येते म्हणल्यानंतर अगदी आनंदानं ज्ञानराजाने त्याला सांगितले की बाबा जा आणि घेऊन ये म्हणल्यानंतर ती कुंभाराकडे गेली. कुंभाराकडे गेला असता कुंभारानं सांगितलं मुक्ताईनं, ए कुंभार काका, मला एक छानसं असं खापर मला द्या, मी मांडे करणार आहे, मांडे भाजण्यासाठी मला एक खापर द्या असं म्हणल्यानंतर कुंभार हसून असं तिच्याकडे पाहत असताना त्या ठिकाणी खेचर चाटे तिथं होते. खेचर चाटे नावाचे गावातले ब्राह्मण त्या ठिकाणी होते आणि ते मोठे डोळे करून त्या मुक्ताईकडे पाहायला लागले आणि म्हणायला लागले, कार्टीला मांडे खावेसे वाटतात, संन्यासाचे मुलं आणि यांना सुद्धा मांडे खाण्याची इच्छा होत असते. खबरदार, जर तुला खापर दिलास तर तुझे असलेला सगळा हा धंदा मी मोडून टाकीन, कायमचाच असं धमकी देऊन खेचर काका निघून गेले. आणि मुक्ताई म्हणायला लागली, द्या ना कुंभार काका, द्या ना कुंभार काका म्हणत असताना कुंभाराने तिला खापर दिलेलं नाही, मनात असून सुद्धा दिलेलं नाही. आणखी एक दोन कुंभाराकडे सुद्धा गेले, तिला ते खापर मिळालेलं नाही. आणि खेचर चाटे हे लक्ष ठेवतच होते की हा कार्टीला कोणतरी देईल खापर आणि हिनं मांडे भाजून खाईल, असं तिच्या पायावर पाय ठेवूनच होते. एखाद्या माणसाला जर वाईट एका माणसानं म्हणलं तर सर्वजणच वाईट आहे असं म्हणतच असतात आणि त्यांना बार बार टोचणे देत असतात. मग मुक्ताबाई म्हणायची, का रे दादा, हे आपल्यालाच असे का करतात म्हणलं असता कधी सुद्धा ह्या भावंडाने रागे भरले नाहीत किंवा लोकांना येऊन भडाभडा शिव्या दिल्या नाहीत. आपल्यासारखे भावंड असतं तर कितीतरी शिव्या दिलं असतं, पण नाही, लोण्यासारखं त्यांचं हृदय. नंतर मग मुक्ताबाई रडत रडत घरी आली. घरी आल्यानंतर रडायला लागली. रडत असताना भावंडांनी विचारलं, काय झालं मुक्ताई, तुला रडायला का झालं मुक्ता असं म्हणल्यानंतर तिने सगळी हकीकत त्यांच्या कानावर घातली. आणि त्यावेळेला ज्ञानदेवाने सांगितले, हे बघ मुक्ता, तू माझी आई आहेस, असं रडायचं नसतं. मुक्ताई आहेस तू रडायचं नाही. तुला काय पाहिजे, मांडेच भाजायचे आहेत ना, तर तू शांत बस आणि तुझी सगळी तयारी कर, तू रडत बसू नको, तुझ्या खापराची व्यवस्था मी करतो असं सांगून मुक्ताबाईला वाटायला लागलं, खरंच का दादा मला खापर आणून देईल, खरं बोलतोस ना दादा, खरंच मुक्ते, तू जा आणि तू सगळी तयारी कर आणि तुला मी खापराचा प्रबंध मी करून देतो असं म्हणल्यानंतर आनंदाने ती घरामध्ये गेली आणि त्या पिठाचे छोटे छोटे लोण्यासारखे गोळे करून तिनं मांडे करण्यासाठी तयार ठेवलं. तोपर्यंत ज्ञानदेवानी आपल्या आसनावर बसून एकाग्र चित्ताने, एकांत चित्ताने नामस्मरण करत बसले. आणि जे आपलं काही नामस्मरण केलेली जी ऊर्जा आहे, जी ताकद आहे, ते परमात्मा पांडुरंग परमेश्वराकडून त्यांनी मागून घेतलेली आणि त्यांनी केलेल्या सगळी ही साधना, आणि आता आपल्याला हे केलंच पाहिजे असं समजून त्यांनी शांत चित्ताने बसला असता त्यांची पाठ अशी लाल बुंद तव्यासारखी, तवा गरम झाल्यानंतर ज्या पद्धतीनं लाल होत असतं तसं त्यांच्या पाठीवरती लाल असे ऊर्जा दिसायला लागली. पाठ लाल झाली आणि मग थोड्या वेळाने ज्ञानदेवाने हाक मारली,
मुक्ते लवकर ये आणि तुझे मांडे भाजून घे असं म्हणलं असता पळत पळत आली आणि पाहते तर काय, पाठ लाल झालेली. दादा पाठ लाल झाली, दादा पाठ लाल झाली म्हणत असताना त्यांनी सांगितले की तू लवकर तुझे मांडे भाजून घे. असं म्हणल्यानंतर तिनं आपले केलेले मांडे त्याच्या पाठीवर टाकले असता मोठे मोठे फुगायला लागले. सुगंध असता तुपाचा गुळाचा वास यायला लागला आणि सगळ्या झोपडीमध्ये सगळीकडे त्या मांड्याचा वास दरवळायला लागला. आणि मांडे करून झाल्यानंतर इकडे चिंता पडली की बाबा खेचर चाटेला की बाबा आता ही संन्यासाचे पोरं आणि कुंभाराकडे खापर मागत फिरत होती आणि तिला खापर जर कोणी दिलं आणि माझ्या जर कानावर आलं तर काहीच खरं नाही असा विचार करून परत पाहावं ते मांडे केले का खाल्ले का पाहावं म्हणून त्यांच्या झोपडीकडे खेचर चाटे आले असता मुक्ताईचं मांडे भाजण्याचा कार्यक्रम त्यांच्या झोपडीमध्ये चालू होता आणि त्या दाराच्या फटीतून खेचर चाटे पाहत होते. आणि ज्या वेळेला खेचर चाट्यांनी पाहिलं आणि थक्क झाले, आश्चर्यचकित झाले आणि तिथेच ज्या पद्धतीने पाहत थांबले होते त्या फटीमध्ये डोळे घालून थांबलेच. आणि हे काय बघतो मी, हे काय दिसत आहे मला असं म्हणून त्यांनी त्याच ठिकाणी पाहत थांबले. आणि नंतर त्यांना कळलं की बाबा हे कोणी आपण सतवतो, आपण काहीतरी छळ करतो यांचा, तर ते काही आपण योग्य करत नाही, आपण चुकीचं वागत आहोत. आणि देवा पांडुरंगा हे माझ्या हातून कसली मोठी चूक झालेली आहे. मी घडी घडी संन्यासाचे पोरं म्हणून यांना शिव्या दिल्या, पण ते एकदम अवतारिक पुरुष आहेत आणि खरंच हे ज्ञानाचा सागर आहेत, ज्ञानदेव आहेत असं समजून मग मध्ये जाऊन त्यांच्या समोर बसून त्यांना मिठी मारली त्यांच्या चरणाला आणि त्यांनी म्हणायला लागले, गळा भेट घेतली आणि म्हणले की बाबा ज्ञानदेवा, ज्ञानराजा, हे काय पाहतो मी आणि माझ्याकडनं जे चूक झाली त्याला मला क्षमा करा. मी नाही ते बोललो, मुक्तेला सुद्धा मी नाही ते बोलला असं म्हणल्यानंतर त्यांचा हात धरून उठवले आणि सांगितले, आपण जे काही बोललात ते चुकीचं नाही, तुम्ही बोललात म्हणून तर हे सुधारणा झाली आणि आम्हाला कसलाच तुमचा राग आलेला नाही. आपल्याच माणसाला आपलेच माणसं चुकले म्हणून सांगत असतात, म्हणून तुम्ही काळजी करू नका, आम्ही तुम्हाला चुकलंय असं म्हणत नाही. असं म्हणल्यानंतर डोळ्यातून टपटप अश्रू गळायला लागले आणि खेचर चाटे हेच पुढे चालून ज्ञानदेवाचे गुरु, खेचर गुरु हे नाव पडलं त्यांचं आणि त्यांनीच ज्ञानदेवाचे गुरु झाले. आणि किती भाग्य त्यांचं की बाबा त्यांनी अगोदर छळ केला, परीक्षा पाहिली आणि नंतर गुरु झाले. अशा पद्धतीनं बहीण भावंड खेळत असताना एका दिवशी आपल्याच घरापसल्या जुन्या भिंतीवर निवृत्ती, सोपान, ज्ञानदेव, मुक्ताबाई हे बसलेले असताना चांगदेवाची स्वारी तिकडून आली की बाबा आपण जाऊन ज्ञानदेवाची भेट घेऊन यावं. म्हणून त्यांनी वाघावर बसले आणि भेटीसाठी निघाले. भेट घेण्यासाठी येत असताना वाघावर बसून हातात चाबूक म्हणून नाग घेतले. जिवंत नाग हातामध्ये घेऊन चांगदेवाची स्वारी ज्ञानेश्वराकडे निघाली. आणि ज्या वेळेला ज्ञानेश्वराकडे ही बातमी कळली त्यावेळेला त्या भिंतीवर बसलेले होते आणि हे बातमी कळल्यानंतर आपण सुद्धा चांगदेवाला भेटण्यासाठी जावं असा विचार करून त्या भिंतीला आज्ञा केली की बाबा चल आपण जाऊन भेटून येऊ आणि चांगदेव आपल्या दर्शनासाठी येत आहेत, आपण त्यांच्या दर्शनासाठी जाऊ असं समजून दोघंही एकमेकाच्या भेटीसाठी निघाले. इकडून वाघावरती हातामध्ये साप घेऊन चांगदेव आणि तिकडून निवृत्ती, सोपान, मुक्ताबाई, ज्ञानदेव हे सगळेजण भिंतीवर बसल्याने अक्षरशः भिंत चालायला लागली.
अक्षरशः भिंत चालायला लागली आणि दोघांची एकमेकांची भेट झाली. चांगदेवाला गर्व होता खूप की बाबा मी खूप मोठा आहे असं. आणि ही भिंत चलली त्यावेळेला त्यांना सुद्धा आश्चर्य वाटलं आणि एकमेकाला ते सुद्धा भेटले. अशा संत महात्म्याची आपली नगरी आहे आणि त्या संतांचा आशीर्वाद आपल्यावरती आहे. आणि ह्या आषाढी वारीच्या निमित्तानं लाखो वारकरी पायी चालत पंढरपूरला जात असतात. एका वेळेला पंढरपुराच्या राजाने सांगितलं की बाबा हे चंद्रभागा, तू काय कर, पुंडलिक काही हालायला तयार नाही. ह्या चंद्रभागेमधून आई वडिलांच्या सेवेपासून काही दूर व्हायला तयार नाही, तर तू अशी कडकडून ये आणि मग ज्या वेळेला तू वाहत आल्यानंतर आई वडिलाची सेवा सोडून पुंडलिक तिथून उठतील असं सांगितल्यानंतर चंद्रभागा वाहत आली, भीमा नदी वाहत आली. भीमा नदीला वाटलं की बाबा एवढी आई वडिलाची सेवा करत असताना आपण त्यांना खळखळून जाणं, आदेश परमेश्वर परमात्माचा पांडुरंगाचा आदेश आहे तरी सुद्धा चंद्रभागा त्यांना स्पर्श न करता गोल आकारानं तिथं वाहायला लागली आणि पुंडलिक सेवा करत राहिला. अशाच पद्धतीनं अनेक अशा संत महात्म्याच्या कथा असतात आणि या कथा ऐकत असताना खूप ग्रंथाला धरून भरपूर जण सांगितलेले आहेत. कथा कीर्तनामधून तुम्हाला सांगितलेले आहेत. पण आज आपल्या ह्या स्वामी समर्थ या चॅनलवर आपल्याला थोड्या थोड्या कथा तुम्हाला ह्या छोट्या छोट्या कथा भरपूर खोलावर न जाता मी वरच्या कथा तुम्हाला सांगायला लागल्या. संत महात्म्याचे चरित्र जे काय आहेत थोडे थोडे तुम्हाला सांगायला लागलेले आहेत. अनेक लोकांना ज्ञानदेव निवृत्ती सोपाना हे सुद्धा बाहेर आणखी काही लोकांना माहिती नाही. फॅशनची दुनिया निघालेली आहे म्हणून सर्व संतांचं महात्म्य हे त्यांना माहिती नाही म्हणून मी थोडं थोडं सांगण्याचा प्रयत्न करते. अनेक संत अनेक वारकरी सगळ्यांना मुळातून सगळं काही माहिती आहे, पण ज्यांना माहिती नाही ते आवर्जून ऐकतात आणि त्यांना किमान ज्ञानराजा कोण होते, समाधी कोणत्या वर्षामध्ये घेतले, कितव्या वर्षामध्ये घेतले आणि ज्ञानेश्वरी कुणी लिहिलं आणि हरिपाठ हे सगळं काही माहिती होण्यासाठी आणखी पुढं मी सांगणारच आहे. हे थोडक्यामध्ये तुम्हाला मुक्ताईचं मांड्याचं कथा मी तुम्हाला सांगितलेली आहे आणि जे जे तुम्हाला चांगलं वाटलं ते घ्या, जे चुकलेलं असेल ते तेवढं मला काही खोलवर मी ग्रंथाला धरून सांगितलेलं नाही, मोठाडीनं तुम्हाला कथा थोडक्यात मुक्ताईची सांगितलेलं आहे. तर सर्वांना चांगलं वाटल्यानंतर कमेंट्स करून सांगा आणि पांडुरंगाच्या चरणी साष्टांग दंडवत करून अशक्य ते शक्य करतील स्वामी आणि पाठीवरती मांडे भाजले. जे अशक्य होतं ते सुद्धा शक्य करण्याची ताकद त्या ज्ञानदेवामध्ये होती आणि मुक्ताईमध्ये सुद्धा होती. आदिशक्ती मुक्ताबाई सुद्धा दुसरं कोणी नसून आदिशक्ती मुक्ताबाई आहे आणि सदाशिवाचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर असे सर्व काही देवच अवतार घेऊन येत असतात. ते आपल्याला कळत नसतं. आपले संकट दूर करण्यासाठी, आपल्याला सुखी करण्यासाठी सर्व चिंता त्याशी, आपली चिंता सर्व त्याची त्या देवाला आहेत. त्याच पद्धतीनं सगळी चिंता आपली असते म्हणूनच त्यांनी देव अवतार घेऊन येत असतात आणि आपल्याला सुखी करतात आणि पीक पिकवतात म्हणून आपण खातो, पाऊस पाडतात म्हणून आपण पाणी पितो. अशाच पद्धतीनं मी हे छोटीशी कथा सांगितलेलं आहे. अशक्य ते शक्य करतील स्वामी, अशक्य ते शक्य करतील स्वामी. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज.